भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ ह्या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भीमाई, रमाई, जिजाऊ, सावित्री, यशोधरा, महामाया, फातिमाबी, संत तुकाराम महाराज, संत कबीर, संत गाडगे बाबा या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. मित्रांनो, भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान बहुजनाला मुक्तीच्या मार्गाकडे नेणारं हे तत्त्वज्ञान आहे. जो कोणी हे तत्त्वज्ञान अंगीकारेल तो स्वतःचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे तत्त्वज्ञान समतेवर आधारित आहे. तर आपले सर्व व्हिडिओ याच तत्त्वज्ञानावर आहेत बुद्धाच्या. तर आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओचा विषय सांगू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगी समागान तपो सुखो. सुख बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध वगव 1494. समर्पण संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहे. विषय याचा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर आहे थॉट्स ऑफ पाकिस्तान. आजचा व्हिडिओ जे आहेत हे आपले व्हिडिओ भारतीय इतिहासाची 3 सुवर्ण पाने या पुस्तकावर आधारित हे आपले व्हिडिओ आहेत. भारतीय इतिहासाची 3 सुवर्ण पाने सत्यशोधक गुरु गोपाल चक्रनारायण या पुस्तकाचे लेखक संग्राहक आहेत, संशोधक आहेत. तर भारतीय इतिहासाची 3 सुवर्ण पाने, त्यामध्ये नंबर 1 इसवी सन पूर्व 563 तथागत भगवान बुद्धाचा जन्म. नंबर 2 इसवी सन 788 महादेव शिवशंकर, त्यालाच म्हणतात रुद्रा. तर असा हा शंकर, भोलेनाथ, महादेव आपण म्हणत असतो. नंबर 3 आहे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आहे 14 एप्रिल 1891. अशा प्रकारे हे 3 रत्न, 3 स्वर्ण पाने आहेत, याच्यावर आपली व्हिडिओ आधारित आहे. तर सुरुवातीला आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑफ पाकिस्तान या विषयावर आज व्हिडिओ आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय हा देशासाठी नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदय हा देशासाठी नव्हे, जगासाठी आनंददायी ठरलेला आहे. भारतीय इतिहासाची नव्हे तर जनमानसाची जडणघडण बदलवणारी ठरलेली आहे.
भारताचा उज्ज्वल इतिहास, उज्ज्वल काळ ठरवणारा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ठरला आहे. पाकिस्तानचा अध्यक्ष आपल्या सेनेला म्हणे, काय म्हणतो? चाय पिएंगे लाहौर. काय म्हणाला तो? चाय पिएंगे लाहौर, लाहौर को, और खाना खाएंगे दिल्ली को. म्हणजे अयूब खान हा 12व्या शतकात वावरत होता. 12व्या शतकापासून बौद्धावर मनूचे कायदे लागू होते. पण स्वतंत्र भारतात मनूचे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळून टाकलेले होते. मनू म्हणजे ब्रह्मदेव. याचे आक्रमण, याचे कायद्याने शूद्रांना शस्त्र हाती धरण्याचा अधिकार नव्हता. पण स्वतंत्र भारतात मनूचा अर्थात ब्रह्मदेवाचा कायदा नव्हता. स्वतंत्र भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा समता, समानता, समरसताचा कायदा होता. मागास जातीचे लोक शस्त्रसज्ज होते. त्यामुळे अयूब खानाचे स्वप्न भंग पावलेले. पाकिस्तानचा पराभव झाला. थॉट्स ऑफ पाकिस्तान हे बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये काय आहे त्याची माहिती आपण घेत आहोत. पाकिस्तानचा विचार हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून प्रसिद्ध केला. या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे की भारताची फाळणी करताना मुसलमान लोकांना रक्ताचा एक थेंब न सांडविता पाकिस्तानात सुरक्षित पाठवावे आणि पाकिस्तानातील सर्व हिंदू भारताने स्वीकारावे. हे मत तत्कालीन हिंदू अर्थात वैदिकांची संघटना काँग्रेस यांना मान्य नव्हते. या वैदिकाचा परिणाम आतंकवाद रूपाने भोगत होता. पाकिस्तानने हिंदूंना हाकलून दिले. सिंधू भारतात आलेत. पूर्ण भारतातील इस्लामी मुसलमानांनी तर पाकिस्तान भारतात तयार केला. याचा परिणाम भारताला भोगावा लागेल. याची कल्पना आता वैदिकांना अर्थात हिंदूला आलेली आहे. थॉट्स ऑफ पाकिस्तान याला वैदिकांनी अर्थात हिंदूंनी काय विरोध केला. थॉट्स ऑफ पाकिस्तान याला वैदिकांनी अर्थात हिंदूंनी काय विरोध केला. भारतात त्यावेळी 300 ते 400 राजे करीत होते.
लोकशाहीत भारतात अध्यक्ष पद्धतीची लोकशाही सुरू झाली तर एकही प्रधान ब्राह्मण निवडून येणार नाही. त्या काळी मुख्यमंत्री त्यांना त्या प्रांतातून घ्यायचा नव्हता. असे म्हणतात. दुसरे असे की हिंदूत अर्थात वैदिक धर्मात जितके ब्राह्मण आहेत त्याचे तिप्पट मुसलमान व ब्राह्मण आहेत. बॅरिस्टर अंतुले काश्मीरचे अलगाववादी अर्थात अतिरेकी भट पूर्वश्रमीचे ब्राह्मण आहेत. तसेच भारतीय मुसलमानांचा प्रमुख जामा मस्जिदीचा दिल्लीचा तर थॉट्स ऑफ पाकिस्तान याला वैदिकांनी अर्थात हिंदूंनी का विरोध केला? भारतात त्यावेळी 300 ते 400 राजे होती. लोकशाहीत भारतात अध्यक्ष पद्धतीची लोकशाही सुरू झाली तर एकही प्रधान ब्राह्मण निवडून येणार नव्हती. त्या काळी मुख्यमंत्र्याला एकही प्रधान ब्राह्मण निवडून येणार नव्हता. त्या काळी मुख्यमंत्र्याला त्या प्रांताचा पंतप्रधान म्हणत असत. दुसरे असे की हिंदू अर्थात वैदिक धर्मात जितके ब्राह्मण आहेत त्याचे तिप्पट मुसलमान देखील आहेत. बॅरिस्टर अंतुले काश्मीरचे अलगाववादी अर्थात अतिरेकी भट पूर्वश्रमीचे ब्राह्मण आहे. तसेच भारतीय मुसलमानांचा प्रमुख जामा मस्जिदीचा दिल्लीचा प्रमुख सय्यद इमाम बुखारी हा ब्राह्मण आहे. बुखारी हा शब्द बुखार प्रांतावरून व शहरावरून पडलेले आहे. त्याचे प्रथम रूप बिहारी आहे. तिसरे असे की बहुबल याने मुसलमान हे मूळचे भारतीय आहे तर आर्यांनीच हा देश सोडावा असे जाहीर केलेले आहे. तसेच मौलाना गुलाम नबी आझाद यांची पूर्वीची जात ब्राह्मण आहे. शेवटी सिंधू काठचे हिंदू सर्व मुसलमान आहेत असे अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे या मुसलमानांच्या भरोश्यावर आपण राजसत्ता ताब्यात घेऊ शकतो असे ठाम मत मांडा. असे ठाम मत तत्कालीन हिंदू व वैदिक लोकांचे होते. म्हणून भारतात इस्लामी अर्थात मुसलमान आहेत. दुसरे असे की मुसलमान प्रथम हुकूम
हुकूमत के साथ चलो या धोरणाने वागलेले अनेकदा पराभव झाला. दुसरे असे की बंगालमधून एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीत विजयी झाल्याचे म्हणजे तो प्रांत या हिंदूंनी अर्थात वैदिकांनी एकही मुसलमान नसताना पाकिस्तानला मुक्त देऊन टाकला. हा देशद्रोह नाही काय? यावर उपाय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदीय लोकशाही सुरू केली आणि आंबेडकर यांनी संसदीय लोकशाही भारतात रुजू झाली. अशा प्रकारे बाबासाहेबांना थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकामध्ये हे विचार मांडलेले आहेत. तर मित्रांनो, आपण आज इथे थांबूया. त्या अगोदर आपण मंगलमैत्री घेऊया. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.